आता बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। महाराष्ट्रात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे। कोकण आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 7 ऑगस्ट पर्यंत राज्याच्या बहुतांश भागात सामान्य पावसाची स्थिती अपेक्षित आहे। जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर गेल्या 1 महिन्यापासून देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। काही राज्यांमध्ये तर एवढा पाऊस झालाय की त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय, पूर स्थिती निर्माण झाली, दरड कोसळली, अपघात देखील झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे तापमान देखील कमी झालेलं आहे, लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। दरम्यान याच दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिलाय। कोकण आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा दिलाय। तर 7 ऑगस्ट पर्यंत राज्याच्या बहुतांश भागात सामान्य पावसाची स्थिती अपेक्षित आहे। तर आता आपण पाहतोय जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात देखील मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। फेसबुकवरती ही बातमी पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा।